कुठले आहेत ते बाळासाहेब देशमुख? बारडचे आहेत का? त्यांना विचारा म्हणा बारडमध्ये कोणता कोणता समाज किती राहतो, त्याच्यानंतर जरा भान ठेवून स्टेटमेंट द्या म्हणा. बारडमध्ये 70% 80% ओबीसी समाज राहतो आणि तुमचं जे काही दुकान आहे, राजकारण आहे ते ओबीसी समाजावर आहे. उगा अशा हल्ल्या फिल्ल्याच्या गोष्टी करू नका. संविधानामध्ये देश राहतो, संविधानानं वागा. काय तुमचं म्हणणं असेल संविधानानं बोला. मारामारीच्या गोष्टी करू नका, कारण ही काही झुंडशाही नाहीये, लोकशाहीमध्ये आपण राहतो. त्याच्यामुळे जरा समन्वयानं बोला. लक्ष्मण हाके यांनी जो मराठा समाजाविषयी, लेकीबळीविषयी, आमच्या आया बहिणीविषयी जो अपशब्द काढला, त्या भोकर मतदारसंघाला आपल्या ते कुठल्याही कार्यक्रमासाठी आला, वैयक्तिक हो की सार्वजनिक कामासाठी हो, 100% त्याच्या गाडीवर दगड आमचा राहील. काल मुखेडला बाळासाहेब देशमुख बारोडकर यांनी एक विधान केले की लक्ष्मण हाके भोकर विधानसभामध्ये आले तर पहिला दुसरा त्या कुठले आहेत ते बाळासाहेब देशमुख? बारडचे आहेत का? त्यांना विचारा म्हणा बारडमध्ये कोणता कोणता समाज किती राहतो, त्याच्यानंतर जरा भान ठेवून स्टेटमेंट द्या म्हणा. बारडमध्ये 70% 80% ओबीसी समाज राहतो आणि तुमचं जे काही दुकान आहे, राजकारण आहे ते ओबीसी समाजावर आहे. उगा अशा हल्ल्या फिल्ल्याच्या गोष्टी करू नका. संविधानामध्ये देश राहतो, संविधानानं वागा. काय तुमचं म्हणणं असेल संविधानानं बोला. मारामारीच्या गोष्टी करू नका, कारण ही काही झुंडशाही नाहीये, लोकशाहीमध्ये आपण राहतो. त्याच्यामुळे जरा समन्वयानं बोला. ओबीसी समाजावर जे अन्याय होत आहे त्या संदर्भात आपली आता काय भूमिका राहणार? या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आत्ताचं जे काही युती सरकार आहे, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना, आणि विरोधी पक्ष आहेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या 6 पक्षांनी मिळून ओबीसीचा गळा कापलेला आहे. 6 पक्षाच्या नेत्यांनी सर्वसंमतीने त्या ठिकाणी 58 लाख सर्टिफिकेट रेग्युलराईज करण्याचा तो सगळा आदेश सरकारकडून काढलेला आहे. त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटियरच्याच विषयात सगळ्याच पक्षांची संमती आहे. त्याच्यामुळे ह्या 6 राजकीय पक्षांनी मिळून पूर्णपणे झुंडशाहीने ओबीसीचं आरक्षण समाप्त केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही 6 पक्षाच्या या ज्या काही नेते मंडळींना त्या ठिकाणी त्यांनी म्हणतायत ना ओबीसीला धक्का दिला नाही, तर आम्ही आता ओबीसी मिळून ह्या सगळ्याच पक्षांना, सगळ्याच नेत्यांना 100% आम्ही जोरात धक्का देणार आहोत. आता आपण सांगितले की सभामध्ये आता पालकमंत्रीचा घेराव करणार आहे, त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? हे पहा की राज्यामध्ये कधी नव्हतं ते ओबीसीवर एवढं मोठं संकट आलेलं आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसींची एक वज्रमूठ तयार झालेली आहे. प्रत्येक तालुक्यात गाव पातळीपासून अगदी जिल्हा पातळीपर्यंत ओबीसी समाज संघटित होतोय आणि ताकदीनिशी होतोय. नांदेड जिल्ह्यात 60% ओबीसी राहतो. त्याच्यापेक्षा संख्या जास्त असेल, जनगणना झाली नाही, कदाचित आम्हाला पॅरलल जनगणना करावी लागेल, पण 60%च्या वर असलेला हा ओबीसी समाज असताना या सरकारने निर्णय घेतलाय. त्यामुळे आता 60% ओबीसी समाजाचा रोष सरकारच्या मंत्र्यांना भोगावा लागणार आहे. उद्या पालकमंत्री नांदेडला येणार आहेत. आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घालणार आहोत. भले ते आमचे पालकमंत्री ओबीसीचेच आहेत, पण ओबीसीच्या जरी असल्यानं आमचं कोणी बी असलं, आमचा सक्का भाऊ जरी सरकारमध्ये असला, तर आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही असा का निर्णय घेतला. म्हणून त्या ठिकाणी आम्ही घेराव घालून पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. त्याचबरोबर पुढची रणनीती आमची अशी आहे, प्रत्येक तालुक्याला ताकदीनिशी किमान 50-50 हजार लाखाचा मोर्चा हा तालुकेवाईज होणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये. आणि त्यानंतर प्रचंड मोठी वज्रमूठ नांदेड जिल्ह्यामध्ये एक फार मोठा आम्ही मोर्चाची तयारी करतोय. फक्त नांदेडलाच करणार की मुंबईला पण जाणार? नाही, मुंबईला हे पहा, आम्ही जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आहोत. मुंबईमध्ये जे आहे आमच्या राज्य पातळीवरचे अनेक नेते काम करतायत. आम्ही त्यांच्याशी समन्वय साधून आहोत. सगळ्या ओबीसी संघटनांचा समन्वय एकमेकाशी व्यवस्थित सगळं चालू आहे. त्यामुळे राज्याचा निर्णय जो काही होईल त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा 100% सामील असेल. टीआरच्या विरोधात काय ओबीसी नेत्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? हा जो GR आहे, हैदराबाद गॅजेटचा विषय आहे, याच्या संदर्भात माननीय छगन भुजबळ साहेब असतील, अन्य सर्व नेते असतील, अनेक सगळे आता येऊन काल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हाला गाईडलाईन केलं त्याच्या संदर्भात काय करायचंय. त्याचबरोबर अनेक आमचे बांधव, बरेचसे बांधव, आमचे ओबीसी बांधव कोर्टामध्ये गेलेले आहेत. आमचे मंगेश ससाने ओबीसी नेते त्यांनी कोर्टात गेलेत. आमचे हाके साहेब, वाघमारे साहेब, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी, मुंडे साहेब, हे सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या संदर्भात कोर्टाच्या विषयावर चर्चा करत आहेत. निश्चित अनेक याचिका त्याचे गेलेल्या आहेत. तो GR तर रद्द होण्याच्या दिशेने आम्ही सगळे पावलं उचललेत. पण आमचं असली टार्गेट जे आहे ते 58 लाख सर्टिफिकेट तुम्ही आमच्या ओबीसी मधून ते जे दिलेलं आदेश आहे तो त्या ठिकाणी माघार घेण्यात यावा आणि त्या खोट्या नोंदी, बोगस नोंदी जे आमच्यामध्ये टाकलेत त्या बाजूला घेण्यात यावं. आणि मराठा समाजाला त्यांचं EWS असेल, बाकी SCBCचं आरक्षण असेल, अन्य जे सगळे असतील
किंवा अजून त्यांना 20% वाढवून द्यावं, आम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ओबीसीतून जे दिलेले जे सर्टिफिकेट आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे. आणि जर ते कुणबी नोंदी इथल्या असतील तर मग विदर्भातला सुद्धा जो काही मराठा कुणबीत आहे तो सुद्धा बोगस आहे. आमचं स्पष्ट मत आहे. 3 हे एकच असतील तर कोर्टाचा निर्णय आहे की कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत. मग 3 हे एक असतील असं जर सरकारचं म्हणणं असेल तर तुम्ही ते सुद्धा ओबीसी मधून काढा बाहेर, विदर्भातले सुद्धा. आमचं असं मत आहे की फक्त कोकणामध्येच ओरिजिनल कुणबी आहे, बाकीचे कुणबी हे त्या पद्धतीने घुसखोरी केलेले आहेत. म्हणून जर तुमचा निर्णय तोच असेल कुणबी मराठा एक, तर ते 100% खाली करा. घटनेनं सुप्रीम कोर्टानं ते तसा आदेश दिलाय. आपल्या जे ओबीसी बांधवांची ते शाळा आहे त्या शाळेमध्ये काही मराठी बांधवांनी पालकांनी आपल्या मराठी पोराला काढलेलं आहे. नाही, आमचे ओबीसी चळवळीतले सहकारी प्राध्यापक धोंडे सरांच्या संस्थेत रिसनगावला ते झालेलं आहे. त्याचा आम्ही ऑलरेडी निषेध केलेला आहे. पण इतक्या खालच्या थराला जाणं मला वाटतं शोभत नाही. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. इतक्या खाली जाऊ नका. आम्ही गेली 60-70 वर्ष येड्यावनी तुम्हाला बटन दाबत आलो. तुम्हाला तुमच्या वडिलांना दाबले, तुमच्या मुलांना दाबले, तुमच्या नातवायला सुद्धा बटन दाबायलो आम्ही. एवढ्या खालच्या थराला सगळ्या संस्था तुमच्याच आहेत. 4-2 संस्था असतील आमच्या ओबीसीच्या, तिथे जर तुम्हाला ते देखवत नसेल तर राहू दे, हरकत नाही. आम्ही असे बी रस्त्यावर आलो तर आमचे पोरं शिकून काय आता आम्हाला आरक्षण नाही तर आम्ही शेवटी आता परत आमचे जुने व्यवसायच करायचे वेळ आहे. धनगर समाजाने मेंढ्या पाळा, तेलेवाण्याने दुकानं सांभाळावं, कुंभारानं कुंभार करावं, सगळं ज्यांना जे आमचे व्यवसाय होते जुने तिकडे जर तुम्हाला न्यायचं असेल, आम्हाला जर शिक्षणातून सगळं हे करायचं, उद्ध्वस्त करायचं करा. पण हे तुम्हाला शोभा देत नाही. तुम्ही स्वतःला मोठा भाऊ म्हणता तर तुम्ही मोठ्या भावाप्रमाणे वागा, त्या दर्जाचं वागा. तुम्ही एकदम खालच्या दर्जात जात असाल तर ते तुमचं येणाऱ्या काळामध्ये ओबीसी त्याला उत्तर देईल.